बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क। पहिल्या 2 तासात 8.1% मतदान। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान। 7 जण निवडणुकीच्या रिंगणात। अक्षय कर्डिले यांनी बजावला मतदानाचा हक्क, तर कर्डिलेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। सकाळी 9 वाजेपर्यंत 6.42% मतदान। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुदुच्चेरी, केरळमध्ये देखील आज मतदान। ममता बॅनर्जी, स्टॅलिन, राहुल गांधी यांच्यासह पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा पणाला। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले। संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा बैठकीत निर्णय। आज रात्री पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक। भोंदू खरातचं प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस। भोंदू महेश गिरी उर्फ महेश काकडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल। दैवी विधीच्या नावाखाली लॉजवरील अत्याचार। भोंदू खरात प्रकरणात ईडीची शिर्डीत कारवाई। शिर्डीतील तारांकित हॉटेल मॅरीगोल्डमध्ये ईडीचं पथक दाखल। खरात शिर्डीत आल्यानंतर याच हॉटेलमध्ये मुक्कामी राहत असल्याची माहिती। भोंदू खरातची 5व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार। खरातची आज पुन्हा न्यायालयात हजेरी। 6व्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडीसाठी सरकारी वकील युक्तिवाद करणार। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात 11वी अटक। वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक। अटकेतील आरोपींकडून संबंधित महिलेच्या बँक खात्यात पैसे झाले होते ट्रान्सफर। महिला सप्लायर असण्याची शक्यता। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत। 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज ब्लॉक। मुंबईकडे येणारी वाहतूक दुपारी 12 ते 3 पर्यंत पूर्णपणे बंद, तर पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या 24 एप्रिलला राहणार बंद। मराठी भाषा सक्तीविरोधात 4 मे पासून रिक्षा टॅक्सी चालक जाणार संपावर, तर मराठी संवाद अनिवार्य करण्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज विशेष बैठकीचं आयोजन। आज संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद। जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। राज्यभरात ऊन पावसाचा खेळ सुरूच। आजपासून राज्यात 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। भंडारा जिल्ह्यातील शाळांच्या वेळात बदल, तर काही भागात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट। छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये अग्नितांडव। संभाजीनगरच्या लाडगावमध्ये भारत पेट्रोलियम पंपावरील गॅस पाईपलाईन फुटली, तर नांदेडच्या भोकरदनमध्ये फर्निचरची 4 दुकानं जळून खाक। तीन दिवसात इराण अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले चर्चेचे संकेत। पुढील 36 ते 72 तासांमध्ये चर्चा होण्याची शक्यता। शांतता चर्चा होईपर्यंत इराणसोबतचा युद्धविराम, ट्रम्प यांची घोषणा। MS धोनीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार। मुंबई विरुद्धच्या सामन्यात आज धोनी पुनरागमन करणार। वानखेडेवर सराव करताना दिसला माही।